This is part 2 of our spiritual road trip or hidden nath places vlog. गहिनीनाथगड यानंतरची पुढची प्लेस होती मोहटा देवी टेम्पल, जे होतं डोंगरावर. तर आपण आता पोहोचलो आहोत इथे आणि हा आहे डोंगराचा नजारा. तर आपण पोहोचलो आहोत फायनली मंदिराजवळ. आपण केला आहे आता मंदिराच्या आतमध्ये प्रवेश. तर हा आहे मंदिराचा एंट्रन्स लुक. ही बघा, ही आहे मोहटा आई. मी तुम्हाला झूम करून दाखवते. हे बघा आईचं रूप. तर आता दर्शन वगैरे करून आपण झालो आहोत रिटर्न. आता आम्ही चाललो आहोत मडीकडे, कारण नाईट स्टे आम्ही मडीमध्येच करणार आहे. सो फायनली आम्ही पोचलो आहोत मडीमध्ये, ज्या ठिकाणी आम्हाला स्टे करायचा होता. तर आम्ही आमचं सर्व सामान शिफ्ट केलेलं आहे रूममध्ये आणि आता आम्ही फ्रेश होऊन दिवसभराची टायर्डनेस घालवण्यासाठी आम्ही निघालो मडीमध्ये एक चक्कर मारण्यासाठी. आणि तसंच चहा पण घेतला, कारण 6 वाजलेले होते आणि चहाचा टाईम पण होऊन गेलेला होता. तर चहा घेतल्यानंतर आम्ही निघालो मडी भ्रमण करण्यासाठी. तर आम्ही एका दुकानामध्ये गेलो. तिथे इयरिंग्स बघत होतो, झुमके पण होते तिथे, पण आम्हाला काय ते आवडले नाहीत. सो त्यामुळे आम्ही निघालो पुढे आणि कंटिन्यू केलं आमचं मडी भ्रमण. खरं तर इथे देवाचं सामानच जास्त होतं शॉप्समध्ये. शॉपिंग करण्यासारखं इतकं काही नव्हतं पण. सो आम्ही जस्ट फिरलो. सो गाईज, आता वाजले आहेत 6:30 आणि आम्ही मडीमधून निघालो आहोत मच्छिंद्रनाथ गडाकडे, जे आहे आपलं नेक्स्ट नाथ टेम्पल. तर फ्रेंड्स, हे टेम्पल किती उंचावर आहे तुम्ही बघू शकता. तुम्ही त्या खालच्या गाड्या बघू शकता. आपण तिथनंच वरती आलो आहोत. तर फ्रेंड्स, आपण गडावर पोहोचलो आहोत, पण तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे गडावर. अजून आपण मंदिराजवळ पण नाही पोहोचलो. ट्रॅफिकच इतकी आहे, काय करणार.
सफेद सफेद दिसतंय का? थांबा मी तुम्हाला झूम करून दाखवते. हे आहे मंदिर जिथे आपल्याला जायचं आहे. तर गाईस फायनली आपण पोचलो आहोत मच्छिंद्रनाथ गडावर. तुम्ही बघू शकता किती गाड्या पार्किंग केलेल्या आहेत इथे. तर आपण केलेला आहे आतमध्ये प्रवेश. तर गाईज ही आहे मच्छिंद्रनाथांची समाधी. तर आतमध्ये मंदिराचं काम चालू असल्यामुळे मला मंदिराच्या आतलं शूट नाही करता आलं. पण जी मेन गोष्ट होती मच्छिंद्रनाथांची समाधी, त्याचं दर्शन आपण केलेलं आहे. सो गाईज दर्शन झालेलं आहे आणि आता आपण होत आहोत रिटर्न, कारण आपल्याला अजून पण पुढच्या काही प्लेसेस कवर करायच्या आहेत. आणि जाताना देखील गडावर किती गर्दी आहे भाविकांची तुम्ही बघू शकता. तर गाईज आपण निघालो आहोत आपल्या नेक्स्ट टेम्पलकडे, जे आहे वृद्धेश्वर टेम्पल. तर गाईज आपण पोचलो आहोत आता वृद्धेश्वर महादेव टेम्पल जवळ. वृद्धेश्वर हे महादेवाचे एक प्रसिद्ध स्वयंभू शिवमंदिर आहे. इथे पण गर्दी असल्यामुळे आपल्याला आत जाता आलं नाही, पण तरीही मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. असे म्हणतात की भगवान शंकर वृद्ध रूपात इथे राहिलेले आहेत. आणि हो, इथले अजून एक वैशिष्ट्य असे आहे की या मंदिरातील जे शिवलिंग आहे ते दर महाशिवरात्रीला तिळभर वाढत असते. इथे 33 कोटी देवांनी महायज्ञ देखील केला होता अशी आख्यायिका आहे. हे नाथपंथाचे उगमस्थान असून येथे मच्छिंद्रनाथांनी पेटवलेली धुनी आजही जिवंत आहे. तर गाईज आता आपण निघालो आहोत आपल्या नाथ यात्रेतील शेवटच्या नाथ टेम्पलकडे, जे आहे गोरक्षनाथगड. पण त्याआधी तुम्ही एक नोटीस केलं का की आपण इतकी दर्शन केली पण सर्व मंदिरे ही उंचावर डोंगरावरच स्थित होती. याचं काय कारण असेल बरं? तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा आता आपण गोरक्षनाथ गडाकडे चाललो आहोत आणि आत्ता देखील किती उंचावर आहे हा गड. खालचं सगळं व्ह्यू तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर गाईस आपण गडावर पोचलो आहोत आणि या ठिकाणचं हे निसर्गरम्य वातावरण तुम्ही बघू शकता. किती सुंदर आणि मनाला प्रसन्न करणारं हे वातावरण आहे.
तर गाईज आपण गडावर जात असताना मला हे एक क्यूटचं माकड दिसलं, जे बघा ना निसर्गाचा अगदी आनंद घेताना अगदी शांततेत त्या झाडावर कसं मजेने बसलेलं आहे. गोरक्षनाथांचा जन्म हा एका शेणाच्या ढिगाऱ्यातनं झाला आहे, म्हणूनच त्यांना गोरक्षनाथ असे म्हटले जाते. तर गाईज गोरक्षनाथांच्या मंदिरासोबतच इथे गडावर एक शिवलिंग, महादेवांचं शिवलिंग, त्याचंही देखील एक मंदिर होते. देन मी त्या शिवलिंगाचंही दर्शन घेतलं. आणि हो, तुम्ही म्हणत असाल की एक बेलपान मिळाल्याने हिला इतका काय आनंद होत असेल, पण तुम्हाला माहीत नसेल की शिवलिंगावरचं जे बेलपान असतं ते खूप पॉवरफुल असतं. तर गाईज आता आपण गोरक्षनाथ मंदिराच्या आत आलो आहोत. आणि हे आहेत गोरक्षनाथ. गोरक्ष या शब्दाचा अर्थ असा देखील होतो गायींचे रक्षण करणारा, आणि गोरक्ष हे भगवान शिवाचे एक नाव देखील मानले जाते. त्यामुळेच आपण गडावर येत असताना आपल्याला खूप गायी देखील बघायला मिळाल्या होत्या. तर गाईज अशी होती आमची स्पिरिच्युअल रोड ट्रिप ऑर हिडन नाथ प्लेसेस, म्हणजेच नाथ संप्रदायाची आध्यात्मिक यात्रा.